सर्वांना सलाम. सकाळच्या मनन चिंतनात एस चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विजय संगीत 280 गीत क्रमांक आपण काढूया. हिंदी विभागातून आपण गाऊ 280 क्रमांकाचं गीत, प्रभु महान विचारू कार्य तेरे. प्रभु महान विचारू कार्य तेरे, कितने अद्भुत जो तूने बनाए. देखो तारे, सुनो गर्जन भयंकर, सामत तेरी सारे भूमंडल पर. प्रशंसा हो प्रभु यीशु को, कितना महान, कितना महान. प्रशंसा हो प्रभु यीशु को, कितना महान, कितना महान. वन के बीच में तराई मध्यम में विचरू, मधुर संगीत मैं चिड़ियों का सुनूं. पहाड़ विशाल से जब मैं नीचे देखूं, झरने बहते लगती शीतल वायु. प्रशंसा हो प्रभु यीशु को, कितना महान, कितना महान. प्रशंसा हो प्रभु यीशु को, कितना महान, कितना महान. जब सोचता हूँ कि पिता अपना पुत्र मरने भेजा है वर्णन से अपार, कि क्रूस पर उसने मेरे पाप सब लेकर रक्त बहाया, कि मेरा उद्धार. प्रशंसा हो प्रभु यीशु को, कितना महान, कितना महान. प्रशंसा हो प्रभु यीशु को, कितना महान, कितना महान. मसीह आवेगा, शब्द ही का होगा, मुझे लेगा जहाँ आनंद महान. मैं झुकूंगा सादर भक्ति दीनता, और गाऊंगा प्रभु कितना महान. प्रशंसा हो प्रभु यीशु को, कितना महान, कितना महान. प्रशंसा हो प्रभु यीशु को, कितना महान, कितना महान. प्रियांनो, आजच्या या सुंदरशा गीताच्या सोबत आपण आजच्या दिवसाला सुंदरशी मननाने सुरुवात करीत आहोत. आजचं मनन आदरणीय रेव्हरंड विश्वास पाडवी यांच्याकडून आहे. येणाऱ्या मननासाठी मी प्रार्थना करतो. दयाळू दयाधन पित्या, आजच्या या सुदिन सकाळसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण तू महान आहेस आणि ही संपूर्ण सृष्टी तुझ्या महानतेला आमच्यासमोर प्रगट करते. आज जमलेले आणि ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन यांच्या समवेत
तुझी कृपा मागतो, तुझा अनुग्रह मागतो व होणाऱ्या मननचिंतनाच्या सेवेसाठी प्रभू आमचं मन तुला सादर करतो. ते तू उघड व तुझे पवित्र विचार त्यामध्ये तुझ्या प्रिय दासा करवी टाक. रेव्हरंड विश्वास पाडवी यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू त्यांच्याकडून येणाऱ्या वचन आम्हासाठी आत्मा आणि जीवन कर व वचनाची सेवा करण्यासाठी लागणारं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू त्यांना दे. आजच्या मननाद्वारे पित्या तुझं गौरव होऊ दे. प्रार्थना तारणाऱ्या ख्रिस्त येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. ऑनलाईन पाहणारे प्रियजन आणि उपस्थित सर्व प्रियजनांच्या वतीने रेव्हरंड विश्वास पाडवी यांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करतो आणि विनंती करेन की आपण पुढे येऊन वचनाची सेवा करावी. प्रभू येशूच्या नावामध्ये आजच्या नवीन दिवशी, नवीन सकाळी जे या भक्ती संगतीमध्ये उपस्थित आहेत ते आमचे सर्व प्रियजन, ऑनलाईन जे उपस्थित आहे ते देखील आमचे प्रियजन आणि अशा सगळ्यांना आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आणि आज पुन्हा एकदा या दिवसाचं कामकाज सुरू करण्या अगोदर आम्ही देवाच्या वचनाकडे जाऊ. देवाचं वचन आज आमच्यासाठी काय म्हणतं, देवाचं वचन आम्हाला काय मार्गदर्शन करतं, देवाच्या वचनामध्ये आम्ही काय म्हणून आज पाहिलं पाहिजे, यासाठी आपण एक शास्त्रभाग वाचणार आहोत. आणि तो शास्त्रभाग आहे कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय. कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 15 ते 23 ही वचनं मी आपणासाठी वाचतो आणि मग आपण पुढे जाऊया. कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचनं 15 ते 23 त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तो म्हणजे येशू ख्रिस्त अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. कारण त्याच्या ठायी सर्व पूर्णता वसावी आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्याद्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले. जे तुम्ही परके व दुष्कर्म करीत मनाने वैरी झाला होता त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्याद्वारे समेट केला आहे. यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले व अढळ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली आहे व जिचा मी पाऊल सेवक झालो आहे, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही, तर हे होईल. प्रभू परमेश्वर त्याची सत्यवचनं आशीर्वादित करो. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये एक विशिष्ट असा हा शास्त्रभाग आहे. आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताबद्दल आम्ही मंडळी म्हणून किंवा देवाचे लोक म्हणून पुष्कळ काही जाणतो, नाही का? येशू ख्रिस्त कोण आहे? तारणारा आहे. येशू ख्रिस्त कोण आहे? पाप क्षमा करणारा आहे. आणि येशू ख्रिस्त कोण आहे? तर आमच्यासाठी चमत्कार करणारा आहे. येशू ख्रिस्त कोण आहे? तर आम्हाला पुष्कळ वेळा लोकांना हे देखील सांगावं लागतं की छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे दाखले देऊन गोष्टी सांगणारा असा तो आमचा गुरु देखील आहे. प्रियांनो, कलसेकरास पत्र
हे एक असं विशिष्ट पत्र आहे की ज्यामध्ये मला वाटतं की सर्व येशू ख्रिस्ताविषयीचे सर्व महत्त्वाचे सिद्धांत यामध्ये भरलेले आहेत. आम्हाला या ठिकाणी थोडासा वेळ मिळतो आणि त्या वेळेमध्ये आम्ही सिद्धांताचं मनन चिंतन न करता किंवा आणखी सखोल त्या वचनामध्ये न जाता आम्ही आमच्या दिवसासाठी आणि आजच्यासाठी जे वचन आहे ते घेण्याचा प्रयत्न जर केला तर आम्हाला त्यातून पुष्कळ काही शिकायला मिळतं आणि पुष्कळ गोष्टी आमच्या ज्ञानात भर पडत असते. तर हे कलसईकरास पत्र हे लिहिणारा पौल हा आता तो इफिसमध्ये आहे आणि कलसई हे शहर 100 किलोमीटर दूर आहे आणि त्या ठिकाणी एपफ्रास नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती आणि काही लोक इफिसमध्ये पावलाचं शिक्षण ऐकून घेण्यासाठी आलेले आहेत. आणि ते शिक्षण ऐकून झाल्यानंतर एपफ्रास ह्या त्या ठिकाणी गेलेला आहे कलसई या ठिकाणी आणि त्याने एका नवीन मंडळीची स्थापना केली आणि हे छोटंसं रोमी साम्राज्यातील शहर आता जे तुर्कीमध्ये आहे ते शहर त्या ठिकाणी ख्रिस्ती लोकांची वस्ती झाली, मंडळीची स्थापना झाली. परंतु अचानकपणे आम्ही पाहतो पुढे की तिथं खोटे शिक्षकसुद्धा घुसलेले आहेत. खोटे शिक्षक आहेत त्या ठिकाणी आणि ते खोटे शिक्षक फार बेमालूमपणे अगदी चतुराईने त्या मंडळीच्या विश्वासणाऱ्यांचं नवीन विश्वासणाऱ्यांचं माइंड डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. अतिशय थोडा बारीक त्याच्यामध्ये भेद करत आहे प्रियांनो. म्हणून आम्हाला आज कलसेकराच्या पत्राकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. ते शिक्षण मंडळीमध्ये जाणून बुजून शिकवलं पाहिजे. कारण काय, ख्रिस्ताच्या शिक्षणासंबंधी, ख्रिस्ताच्या देवत्वासंबंधी, ख्रिस्ताच्या एकत्वासंबंधी, त्याचं तारणासंबंधी जे काही शिक्षण आता सैतान पसरवत आहे ते मोठ्या बुद्धिचातुर्याने पसरवत आहे प्रियांनो. याची दखल आम्ही जे जबाबदार लोक आहोत त्यांनी घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी कलसईमध्ये ते लोक असं सांगत होते की आहे येशू ख्रिस्त आहे, त्याचं महत्त्व पण आहे, परंतु आपण सर्व ठिकाणी त्याला प्राधान्य देता कामा नये. बघा, आपण पुढे जेव्हा ते 15 वचनातला खुलासा बघू त्यावेळेस आम्हाला त्याचा भेद समजेल. त्याचप्रमाणे त्याला सर्व ठिकाणी महत्त्व देता कामा नये. एवढंच नव्हे तर येशू हा देह धारण करून आलेला मानव आहे, तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे असंही मानण्याची गरज नाही. तो अनेक आविष्कारापैकी एक आविष्कार आहे अशा प्रकारचं शिक्षण ते देण्याचा प्रयत्न करत होता. आता प्रियांनो, देहधारण आणि आविष्कार हे 2 शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते आम्हाला समजणं गरजेचे आहे. कारण काय, देहधारण हे येशू ख्रिस्ताचं जे झालेलं आहे ते प्रत्यक्ष मानवा रूपामध्ये तो आलेला आहे. अदृश्य देव मनुष्याच्या रूपात आलेला आहे. त्याला रक्त मांसाचं शरीर आहे आणि आविष्कारामध्ये तसं काय घडत नसतं. आविष्कारामध्ये त्या प्रकारे आभास निर्माण केला जातो. हा भेद आमच्या लक्षात असला पाहिजे. अर्थात ते मी सखोल पुढे जाणार नाही त्याच्यामध्ये, कारण काय आम्हाला त्यासाठी वेळ पाहिजे. मग पुढे आम्ही असं पाहतो की नवीन करारामध्ये हा जो परिच्छेद येशू ख्रिस्ताविषयी सांगतो तेवढा कोणताही परिच्छेद सांगत नाही. म्हणून आम्ही विशेष करून हा परिच्छेद अतिशय जाणीवपूर्वक, अभ्यासपूर्वक आणि चिंतनपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे. 13वं वचन जर पाहिलं आम्ही वरती तर विश्वासणाऱ्यांची स्थिती त्यामध्ये सांगितलेली आहे. काय स्थिती आहे विश्वासणाऱ्यांची? की त्याने म्हणजे देवपित्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले आहे. आज ख्रिस्ती लोकांची स्थिती ही आहे. आम्ही देवाच्या राज्यातले विश्वासणारे लोक आहोत. विश्वासानं ही परिस्थिती आम्ही जगलं पाहिजे प्रियांनो.
आणि त्यानंतर आम्ही पुढे वाटचाल करायला शिकलं पाहिजे. आज येशू ख्रिस्ताला आम्ही कसं जाणतो, येशू ख्रिस्ताला आम्ही किती जाणतो, यावर आमचं पुढील ख्रिस्ती जीवन, आध्यात्मिक जीवन अवलंबून आहे. जर आम्ही येशू ख्रिस्ताला चमत्कार करणारा, अद्भुत कार्य करणारा एवढंच धरून ठेवलं असेल तर आमचं विश्वासाचं कार्यक्षेत्र, आमच्या विश्वासाची वाढ तेवढीच होत राहणार आहे प्रियांनो. मात्र आम्ही या कलसई 1:15-23 जर ख्रिस्ताचं दर्शन घेतलं, ख्रिस्ताला समजून घेतलं, तर मात्र आमचं विचारचक्र आणि आमची दृष्टी विशाल झाल्याशिवाय राहणार नाही. ख्रिस्ताचं अद्भुत दर्शन आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं सुंदर रीतीने पावलाने कलसई येथील लोकांना हे पटवून दिलेलं आहे आणि खोट्या शिक्षकांनी जे सांगितले आहे ते कसं फोल आहे हे त्याने तिथल्या लोकांना समजून दिलेलं आहे. मग ह्या ठिकाणी 15-23 ख्रिस्ताची 7 अद्वितीय गुणलक्षणं आम्ही या ठिकाणी पाहतो. अद्वितीय म्हणजे त्याच्यासारखी दुसरी नाहीत, अनन्य, अपूर्व, अप्रतिम, अलौकिक आणि एकमेव अशी गुणलक्षणं आहे. ती दुसऱ्या कोणत्या देवत्वामध्ये आम्हाला दिसत नाही. याला इंग्रजीमध्ये युनिक आपण म्हणू शकतो, अनपॅरलल म्हणू शकतो, अनमॅच्ड म्हणू शकतो आणि पिअरलेस देखील म्हणू शकतो. अशा प्रकारची ही 7 येशू ख्रिस्ताची गुणलक्षणं आम्ही जर पाहिली, 7 सुपेरियरिटीज ऑफ ख्राइस्ट असं आम्ही त्याला म्हणू शकतो इंग्लिशमध्ये. मग पहिलं जे आहे वचन 15 बघूया आपण. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, ख्रिस्त हा पूर्णपणे अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. मनुष्याच्या मनामध्ये सतत एक वैचारिक संघर्ष असतो. काय? मला देव प्रत्यक्ष दिसेल का? माझ्या डोळ्यांना प्रत्यक्ष देव दिसेल का? आणि ती त्याची एक तृष्णा आहे, ही त्याची मनोमन इच्छा आहे. परंतु आम्हाला पवित्र शास्त्र बायबल असं शिकवतं, देव आत्मा आहे आणि तो आम्हाला दृश्य स्वरूपात दिसत नाही. मग देवाने मनुष्याची इच्छा पूर्ण केलेली आहे. पहा, येशू ख्रिस्ताला या जगामध्ये देह धारण करून त्यांनी पाठवलं. तो तुमच्या माझ्यासारखा रक्तमांसाचा मानव झाला, तो पूर्ण मनुष्य झाला. आणि म्हणून योहान म्हणतो 1:14 जो शब्द होता, जो आत्मा होता, तो शब्द देही झाला. शब्द देव होता आणि शब्द देवासह होता आणि तो मानव रूप धारण करून या जगात आला. शास्त्र आम्हाला शिकवतं. दुसऱ्या धर्मग्रंथांमध्ये, दुसऱ्या निर्णया प्रकारच्या श्रद्धांमध्ये आम्ही पाहतो की हे देहधारण हा शब्द कोणी वापरत नाही. इन्कार्नेशन असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण. ते लोक आविष्कार हा शब्द वापरतात किंवा त्याला आणखी दुसरा एक शब्द आहे आणि तो शब्द वापरल्यानंतर ते हे पण कबूल करतात की तो रक्तमांसाचा नव्हता. तर आम्ही तर पूर्णपणे विश्वास ठेवतो, आमचं वचन विश्वास ठेवतं आणि आम्हाला शिकवतं की येशू ख्रिस्त देह धारण करून या जगात आला आणि तो देवाचे प्रतिरूप होता. देव कसा आहे हे पाहायचं असेल तर त्याने कोणाला पाहिलं पाहिजे? देहधारी येशू ख्रिस्ताला पाहिलं पाहिजे. ज्याने देहधारी येशू ख्रिस्ताला पाहिलं त्याने देवाला पाहिलं प्रियांनो. आणि म्हणून तो एका ठिकाणी असं म्हणतो की देवाला कोणी कधी पाहिले नाही. जो एकुलता एक देवपित्याची उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले. योहान 1:18. म्हणून आम्ही विश्वास ठेवूया, आम्ही त्या देवाला पाहूया. ख्रिस्त देहरूप धारण करून आला
यावर आमचा पूर्ण विश्वास असला पाहिजे. एवढंच नव्हे तर तो देवाचं रूप आहे, प्रतिरूप आहे, हे देखील आम्ही विश्वासानं कबूल केलं पाहिजे. इब्री लोकाचं पत्र याचा 1 अध्याय आणि 3 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, हा म्हणजे ख्रिस्त त्याच्या गौरवाचे तेज आहे व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. प्रियांनो, आम्हाला पूर्णपणे वचनं पुष्टी म्हणून दाखवतात की जो अदृश्य देव आहे तो दृश्य स्वरूपामध्ये येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये देह धारण करून या जगात आला असं सांगितलेलं आहे. पुढे योहान 14:9 मध्ये येशू ख्रिस्त असं म्हणतो की ज्याने मला पाहिले त्याने पित्याला देखील पाहिलेलं आहे. मग आणखी आम्हाला कसला पुरावा पाहिजे प्रियांनो? जर तो अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे तर तो देह धारण करून आलेला ख्रिस्त जर म्हणतो की ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलेलं आहे. प्रियांनो, देव कसा आहे याचं पूर्णपणे दर्शन ख्रिस्त येशूमध्ये आहे आणि तो देवाचं प्रतिरूप आहे असं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. शिमोन नावाचा एक मनुष्य होता आणि तो शिमोन इस्रायलाच्या मुक्तीची वाट पाहत होता आणि त्याने देखील येशू ख्रिस्ताचं अर्पण होत असताना आपल्या हातावर त्या बाळाला घेतलं आणि म्हटलं की माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. लूक 2:25 मध्ये आणि 31 पर्यंत ती वचनं आम्हाला वाचायला मिळतात. प्रियांनो, प्रत्यक्ष त्यावेळच्या देवाच्या भक्तांनी देखील हीच साक्ष दिली की मी देवाचं तारण पाहिलेलं आहे. पुढे आपण जाऊया. तो सर्व उत्पत्तीमध्ये ज्येष्ठ आहे. आता हा शब्द या ठिकाणी या अर्थाने घेतलेला नाही फक्त की जे उत्पत्ती आहे त्यामधला हा क्रम नाही प्रियांनो, ज्येष्ठता, म्हणून तो शब्द देखील अतिशय महत्त्वाचा आहे. ज्येष्ठ म्हणजे आम्ही पाहतो उत्पत्तीच्या क्रमामध्ये आम्ही सरळ सरळ प्रथम कोण आला आणि प्रथम कोण आला हा असा क्रम लावतो आणि मग ज्येष्ठता ठरवतो. परंतु शास्त्र हा शब्द तसा घेत नाही. शास्त्र म्हणतं की जे काही निर्माण झालं, उत्पन्न झालं, त्याच्याही अगोदर तो आहे, असा त्याचा अर्थ आहे. जे काही निर्माण झालं त्याच्याही अगोदर तो आहे, म्हणजे सर्वांचा ज्येष्ठ तो आहे. एवढंच नव्हे तर आम्हाला शास्त्र असं शिकवतं इब्री 1:2 मध्ये तो आपला ज्येष्ठ बंधू आहे, तो सर्व उत्पत्तीमध्ये प्रथम आहे आणि तो सर्वांचा वारीस देखील आहे. प्रियांनो, ज्येष्ठता ही त्या प्रभू परमेश्वराकडे आहे, ख्रिस्तामध्ये आहे असं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. एवढंच नव्हे तर रोम 9:5 मध्ये ह्या गोष्टींची पुष्टी दिलेली आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, त्यांच्यापासून म्हणजे जे पूर्वज आहेत त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे आणि तो सर्वांवर असून युगानयुग धन्यवादित आहे. आमेन. शास्त्र देतं. एकमेकाची वचनाची फोड करून आम्ही पाहिलं तर आम्हाला ह्या गोष्टी सिद्ध होतात. त्याचप्रमाणे रोम 11:36 मध्ये देखील म्हटलेलं आहे, कारण सर्व काही त्याच्याच पासून, त्याच्याच द्वारे आणि त्याच्याच प्रीत्यर्थ आहे, त्याला युगानयुग गौरव असो. आमेन. प्रियांनो, तो ज्येष्ठ आहे, तो अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. मग पुढे आम्ही पाहतो की तो किंवा त्याच्यामध्ये सर्व काही आहे, त्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याच्यासाठी सर्व काही निर्माण झालेले. वचन 16. मग आता या ठिकाणी पाऊल त्या विरोधी शिक्षकांना, खोट्या शिक्षकांना एक धडा शिकवत आहे. कारण ते विरोधी शिक्षक येशू ख्रिस्ताला अवॉइड करून काहीतरी तत्वज्ञान शिकवू पाहत होते. त्या काळामध्ये ॲरिस्टॉटलचं तत्वज्ञान होतं आणि ॲरिस्टॉटल म्हणायचा थेअरी ऑफ 4 कॉजेस, प्रत्येक गोष्टीला 4 कारणं आहेत.
जी दृश्य गोष्ट आहे किंवा निर्मित गोष्ट आहे, त्या गोष्टीला 4 कारणं आहेत. पहिलं कारण आहे आदी कारण, मटेरियल कॉज, म्हणजे ती वस्तू तिथे आहे त्याचं कारण काय. आदी कारक, मग ती घडवणारा कोण, ती निर्माण करणारा कोण, इफिशियंट कॉज. आणि त्यानंतर अंतिम कारण आहे फायनल कॉज, आणि ती वस्तू कोणत्या हेतुस्तव निर्माण झालेली आहे हे देखील एरिस्टॉटलने त्याच्या विश्लेषणामध्ये, त्याच्या तत्त्वज्ञानामध्ये जगासमोर आणलं, आणि लोकांना त्याच्या तत्त्वज्ञानाने झपाटलेलं होतं. त्या ठिकाणी हे खोटे शिक्षक येऊन अशा प्रकारे येशू ख्रिस्ताला बाजूला सरून काहीतरी करू पाहत होते. आणि पावलाने त्यांना सांगितलं की त्याच्यामध्ये, म्हणजे त्याला टाळता येणार नाही, त्याच्याद्वारे, म्हणजे त्याला बाजूला करता येणार नाही, त्याच्यासाठी, तो सोडून नाही. इंग्रजीमध्ये इन हिम, बाय हिम आणि फॉर हिम. त्याच्यामध्ये सर्व काही, त्याच्याद्वारे सर्व काही आणि त्याच्यासाठी सर्व काही. प्रियांनो, अतिशय सुंदर रीतीने पावलाने ह्या विरोधकांचा विरोध खोडून टाकलेला आहे. ख्रिस्त सर्व काही प्रियांनो. आणि म्हणून आम्ही देवाची स्तुती करू की अशा सुंदर वचनांनी ख्रिस्ताचं वर्णन करून, ख्रिस्त कसा एकच एक ख्रिस्त आहे, तो देवापासून आलेला आहे, तो देवाचं सत्य स्वरूप आहे आणि तो देवासाठी आहे. प्रियांनो, ह्या गोष्टी आम्ही लक्षात घेऊ आणि शेवटी आम्ही असा विचार करू, ह्या 7 गोष्टींपैकी चौथी गोष्ट आहे तो सर्वांच्या पूर्वीचा आहे. वचन 17, त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे, म्हणजे त्याचं अस्तित्व सर्वांच्या पूर्वी आहे. येशू म्हणाला, जिथं शास्त्री परुषी त्याच्याशी वाद करत होते त्या ठिकाणी येशू म्हणाला योहान 8:58 मध्ये, अब्रामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. आणि ही गोष्ट त्यांनी स्वतः जगासमोर प्रगट केली. तो हा शब्द जोरदारपणे त्या ठिकाणी वर्णन केलेला दिसतो. मी आहे म्हणजे तो आहे. आणि हा शब्द जुन्या करारातल्या उत्पत्तीच्या निर्गमाच्या शब्दाप्रमाणे आहे, जिथं मोशेला परमेश्वराने दर्शन दिलं आणि म्हटलं की जा फारोला सांग, जो मी आहे तो मी आहे, हेच माझं नाव. ह्या शब्दाला कुठेतरी मॅचिंग होत आहे, हा शब्द कुठेतरी बरोबरीचा आहे, हे या ठिकाणी पाऊल त्या कलसा येथील मंडळींना शिकवत आहे. हा तोच परमेश्वर आहे जो परमेश्वर मोशेला भेटला. एवढंच नव्हे तर आम्ही निर्गमाचा 3रा अध्याय जर वाचला तर आम्हाला त्या ठिकाणी दिसतं की जा त्याला सांग, जो मी आहे तो आहे, हेच माझं सनातन नाव. प्रियांनो, हा शब्द फार कमी वेळा बायबलमध्ये आलेला आहे. सनातन म्हणजे कधीही न संपणारा, ज्याचा शेवट कधीही होत नाही, असं ते नाव आहे माझं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की अब्राहम झाला त्यापूर्वी मी आहे. प्रियांनो, तो सर्वांच्या पूर्वीचा आहे, त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे आणि तोच सर्वाचा विश्वाधार आहे. आणि म्हणून आम्ही त्या ख्रिस्ताला अधिक चांगल्या रीतीने जाणून घेऊ. त्या ख्रिस्ताशिवाय उत्पत्ती नाही, त्या ख्रिस्ताशिवाय देवाचं दर्शन नाही. त्या ख्रिस्तापूर्वी जो होता तो ख्रिस्तच आहे आणि तो ख्रिस्त आज देखील आहे. आणि म्हणून इब्री लोकाच्या पत्रामध्ये म्हटलं आहे, येशू ख्रिस्त काल, आन आणि युगानुग सारखाच आहे. आणि देव करो या वचनाद्वारे जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो खरं देवाचं प्रतिरूप आहे आणि तोच खरा देव आहे हे जगाला पटवून सांगण्यासाठी आम्हाला या देवाच्या वचनातून आधार घेतला पाहिजे आणि ही वचनं मोठ्या विश्वासाने जगासमोर त्याची घोषणा केली पाहिजे. देव करो या वचनाद्वारे आपणाचा आशीर्वाद देऊ.
परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो व रेव्हरंड विश्वास पाडवी साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. खरंच प्रियांनो, आम्हाला ख्रिस्तामध्ये सर्वस्व आहे आणि ख्रिस्त आम्हाला प्राप्त झाला. ख्रिस्ताने आम्हाला सर्वस्व दिलं. ख्रिस्ताच्या या महान बलिदानाकडे व त्याच्या महान अशा सामर्थ्याकडे पुन्हा एक वार बघूया. त्याच्यामध्ये सर्वस्व आहे आणि तो जो आहे त्याने आम्हा सर्व प्रगट केलं आहे. परमेश्वराला धन्यवाद असो आजच्या या वचनांसाठी. हे मनन देवबाप आपल्यासाठी आशीर्वादाचं असं करो. पुन्हा एक वार मी देवपित्याचं आभार मानित विश्वास पाडवी साहेबांचंही मनपूर्वक आभार मानतो. सगळ्यांच्या वतीने रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब तुम्हाला विनंती करेन, सगळ्यांच्या वतीने समारोपाची प्रार्थना तुम्ही करा. पावसासाठी आपण विशेष मागूया. प्रभूने चांगला पाऊस आपल्याला पुरवून द्यावा. ज्यांचे जन्मदिवस आहे त्यापैकी चित्रा समशून वळवी, अविनाश पोपटराव झालटे, रवी किरण पाडवी, सचिन पॉल आणि सिनाय सुशांत वसावे यांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. पाळकसाहेब पुढे येतील आणि प्रार्थना करतील. प्रार्थना करू. सर्व शक्तिमान आमच्या थोर आणि दयाळू परमेश्वरा, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार आजच्या एक नवीन दिवसामध्ये तू आम्हा सर्वांना प्रभू तुझ्या पवित्र वचनाच्याद्वारे आध्यात्मिक चिंतन मनन करण्यासाठी एक नवीन संधी तू उपलब्ध करून दिली. आणि आज प्रभू तुझ्या पवित्र वचनाच्याद्वारे पवित्र शास्त्रामधील जे रहस्य आहे त्या रहस्याच्या संदर्भात प्रभू तुझ्या दासाच्याद्वारे एक नवीन आत्मिक प्रगटीकरण तू मंडळी म्हणून आम्हा सर्वांना केलंस. त्याबद्दल आम्ही उपकार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देत या नवीन सकाळी पुन्हा एक वार तुझी मंडळी म्हणून, तुझे दास दासी म्हणून, तुझे लोक म्हणून प्रभू आम्ही तुला नव्याने शरण येतो. तू आम्हा सर्वांचा स्वीकार कर. आम्ही आभार मानतो प्रभू ख्रिस्ताबद्दल की आम्ही पापी असतानाच आमचा उद्धार करण्यासाठी, जगाचा उद्धार करण्यासाठी प्रभू ख्रिस्ताला तू या जगामध्ये देहधारणेने पाठवलेलं आहे. आणि आम्ही आभार मानतो प्रभू ख्रिस्ता की तू देहधारण करून प्रत्यक्षात या जगामध्ये आलास. आणि प्रभू देवाचं प्रत्यक्ष प्रगटीकरण काय आहे हे स्वतःमध्ये तू जगाला प्रगट केलं, मंडळीला प्रगट केलं. आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार आम्ही आमच्या जीवनाचं देवा पावलोकन करत असताना कळत आणि न कळत झालेल्या आमच्या सर्व अपराधांची दयेने कृपेने तू क्षमा कर. आणि प्रभू तुझ्या क्षमेचा एक नवीन आशीर्वाद व आनंद या सकाळी आम्हा सर्वांना येऊ दे अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. देवबापा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनाबद्दल लाखोलाख धन्यवाद देतो. आज तुझ्या दासाच्याद्वारे रेव्हरंड विश्वासदादा पाडवी यांच्या माध्यमातून तुझं वचन आमच्यासमोर आलेलं असताना आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला, मंडळीला, ऐकणाऱ्या, आज ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणार तुझ्या प्रिय विश्वासणाऱ्या मंडळीला प्रभू ख्रिस्त तू स्वतः कोण आहे त्याचं एक सुंदर प्रगटीकरण तू केलंस. त्याबद्दल देवबापा तुझ्या सत्य सदाजी वचनाबद्दल आभार मानतो आणि तुझ्या दासाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि म्हणून येशू ख्रिस्ता, जेव्हा तू या जगामध्ये आला, सेवा कार्य केलं, वधस्तंभावर आपलं पवित्र बलिदान केलं आणि पवित्र बलिदान केल्यानंतर तू मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात गेलेला चढलेला आमचा जिवंत परमेश्वर आहे. तेव्हा तू जाहीर केलं होतं की पहा, मी मेलो होतो तरी युगानुयुग मी जिवंत आहे. अल्फा आणि ओमेगा तू आहे, प्रारंभ आणि शेवट प्रभू तूच आहे. आणि म्हणून आम्ही तो या सत्य प्रगटीकरणाबद्दल आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि याच प्रकारे जसं पहिल्या 2 शतकाच्या काळामध्ये मंडळीमध्ये जे खोटे शिक्षक सिद्धांत घुसलेले होते आणि देह धारण करून आलेला येशू त्याला नाकारत होते, देवबापा आजही तीच परिस्थिती आहे. निर्नार प्रकारचे शिक्षण मंडळीच्या अवतीभोवती मंडळांमध्ये शिरेल असताना आमची ही प्रार्थना आहे, या सर्व प्रकारच्या पाखंडांपासून, खोट्या सिद्धांत आणि शिक्षकांपासून प्रत्येक विश्वासणाऱ्याचं संरक्षण कर. पवित्र शास्त्रामध्ये काय अद्भुत देवबापा तुझं वचन आहे त्याचं मनन चिंतन करून आम्ही या सर्व प्रकारच्या सिद्धांताला देवबापा तुझ्यामध्ये मजबूत करून, या पाखंडी सिद्धांताला विरोध करून देवबापा आम्ही तुझं गौरव करावं, आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आमची वाढ व्हावी. यासाठी देवबापा पुन्हा एक वार तुझ्या वचनाच्याद्वारे आज आम्हा प्रत्येकाला नव्याने प्रकाशित कर
आणि तुझं गौरव दे अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एक वार ज्या काही प्रार्थना आणि विनंत्या प्रभू तुझ्या पुढे सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानत तुला धन्यवाद देतो. आमच्या SM ट्रस्ट आहे, SA चर्चेस आहे, त्यांचं सर्व सेवा कार्य आहे, बोर्डिंग आहे, शाळा आहे, मराठी आणि इंग्लिश माध्यमाच्या सोबतच सर्व मंडळांचा कारभार आहे. देवबापा शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व मंडळे आहेत, सर्व तुझे दासदासी आहेत, पुढारी वर्ग आहे, सर्व प्रकारचे कमिट्या आहेत, त्यांचे मेंबर आहेत, सर्व शाळांचे देवबापा स्टाफ आहे, मुख्याध्यापक आहे, प्राचार्य आहे, पंचमंडळ आहे, अध्यक्ष आहेत, पालक आणि सुवार्थिक वर्ग आहे, महिला मंडळ आहे, तरुण संघ आहे, संडे स्कूल आहे. या सर्व सेवा कार्याबद्दल देवबापा आम्ही तुला धन्यवाद देतो आणि हीच प्रार्थना करतो. जसं येथवर देवबापा SMचं आणि सर्व प्रकारे तू सहाय्य केलेलं आहेस आणि SMला पुढे घेऊन जात आहे. देवबापा ही सर्व कार्यप्रणाली तू आशीर्वादित कर. ज्यांच्यावर या विशेष प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या त्या प्रत्येक पुढारी वर्गाला, प्रत्येक दासदासीला लागणारी नवीन कृपा तू दे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये देवबापा याच प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये, समाजाच्या जीवनामध्ये वारं जात असताना या सर्व गोष्टींमध्ये तुझं गौरव व्हावं अशी दयान कृपा होऊ दे. म्हणून SMचं आणि चर्चेचं सर्व कार्यप्रणाली तू आशीर्वादित कर आणि सर्व कार्यांच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. विशेष करून आज आम्ही प्रार्थना करतो ज्यांना आरोग्याची अत्यंत गरज आहे मंडळांमध्ये देवबापा, त्यांची आम्ही आठवण करतो. आपल्या पवित्र आरोग्याचा स्पर्श त्यांना तू कर. प्रभू येशू ख्रिस्ता, तू रोग निवारण करणारा यावेरापा रोगमुक्तीदाता परमेश्वर आहे. या नावाने आम्ही तुला विनंती करतो आणि प्रार्थना करतो. आपल्या पवित्र आरोग्याचा एक नवीन स्पर्श या क्षणाला तू त्यांना कर आणि प्रत्येकाला त्यांच्या सर्व प्रकारच्या व्याधी विकारातून मुक्त कर. तुझं गौरव होऊ दे, तुझी शांती, समाधान, चांगलं आरोग्य त्यांना लाभू दे अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही पुन्हा एक वार पावसासाठी प्रार्थना करतो. प्रभू, दिलेल्या पावसाबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो. तरी पुन्हा एक वार पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. देवबापा, तू आपल्या मेघानं तू आज्ञा कर आणि जेणेकरून देवबापा पाऊस पडेल आणि संपूर्ण देवबापा आमच्या भारतवासियांचं, विशेष करून महाराष्ट्र आहे, नंदुरबार जिल्हा आहे आणि सर्व देवबापा या जिल्ह्यातील सर्व शेतकरी वर्ग आहे. आम्ही जे आहोत देवबापा, पाण्याचा प्रश्न आहे, पिकांचा प्रश्न आहे, अन्नधान्याचा प्रश्न आहे. या सर्व गोष्टी प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपून देतो, कारण तुला आम्हा सर्वांची काळजी आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तू पाऊस देशील हा पुन्हा एक वार विश्वास आम्ही तुला जाहीर करत असताना या सर्व गोष्टी प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये सोपून देतो. तू सहाय्य कर आणि आम्हाला पाऊस दे. आम्ही विशेष करून आज आम्ही प्रार्थना करतो देवबापा, ज्यांचे आज जन्मदिवस आहे, चित्रा संशोधन वळवी आहेत, अविनाश झालटे आहेत, सोबतच रविकिरण पाडवी आहे, सचिन पॉल आहे, सिनाई सुशांत वसावे आहे. देवबापा, या सर्व वाढदिवस ज्यांचे आज वाढदिवस आहेत त्यांच्यासाठी हाचा दिवस अधिक आशीर्वादाचा जाऊ दे. देवबापा, त्यांच्यासह त्यांच्या कुटुंब परिवारामध्ये आनंद उत्सव साजरा केला जात असताना तुझी ओळख प्रत्येकाला होऊ दे आणि देवबापा त्यांचं आयुष्य तू दीर्घायुष्य कर, लागणारी स्वर्गीय कृपा आणि आशीर्वादाने पूर्ण कर आणि देवबापा त्यांच्या जीवनाकडून तुझं गौरव दे अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच पुन्हा एक वार आम्ही आमच्या देशासाठी प्रार्थना करतो. देशाच्या राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहे, केंद्रीय मंत्रिमंडळ आहे, विरोधी पक्षनेते त्यांचं मंत्रिमंडळ आहे. देवबापा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत, मंत्रिमंडळ आहे, सर्व लोकप्रतिनिधी आहेत, शासकीय कर्मचारी आहेत. या सर्वांवर तुझी कृपादृष्टी असू दे. आमच्या भारत देशाला देवबापा तुझी शांती, समाधान या सर्व गोष्टींचा लाभ घडू दे. सर्व प्रकारे देवबापा लोकशाही पद्धतीने जीवन जगत असताना या देशाला देवबापा आपल्या पवित्र हातामध्ये घे. जेथे देवबापा अयोग्य गोष्टी आहेत, अशांतता आहे, त्या ठिकाणी प्रभू तो आपला हस्तक्षेप कर आणि यासाठी की राज्यकर्त्यांना समजू दे की हे सर्व काय तुझ्यापासून प्राप्त होत असतं. म्हणून आमच्या सर्व राज्यकर्त्यांना देशाचा कारभार चालवण्यासाठी शहाणपणा दे, बुद्धी दे आणि प्रभू आमच्या भारत देशाला तू सुरक्षित ठेव अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एक वार तुझ्या सर्व दयेबद्दल आभार मानतो. तुझ्या सर्व चांगुलपणाबद्दल तुला धन्यवाद देत तुला आम्ही सर्वजण शरण येतो. दिवसभर प्रभू तू आम्हा सर्वांसोबत तू राहा. आम्हा प्रत्येकाच्या सेवा कार्यामध्ये तुझा हात असू दे आणि प्रभू तुझं गौरव दे. ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन.
आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू, त्यानंतर रेव्हरंड सॅमसन जयकर पाळकसाहेब आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या गुन्हेगारांना सोडले आहे तसेच तू आमच्याने आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाटप सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्मेची सहभागिता या मंदिरामध्ये हजर असणाऱ्या सर्व प्रभूच्या दासांबरोबर, AC चर्चेस आणि SM ट्रस्ट याच्या सर्व कारभाराबरोबर, ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्या मंडळीबरोबर, आणि आज ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहेत त्यांच्याबरोबर, आणि देवाचं निवडलेले इस्रायलाशी याचबरोबर आता आणि सदा सर्व काळापर्यंत असो. आमेन. पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्या तरुण संघ असेल व रविवारी सकाळी 8:30 वाजता आपली नियोजित भक्ती चर्चमध्ये होईल, आणि सोबतच रेव्हरंड JH पठारे पाळकसाहेब रविवारी वचनाची सेवा करतील.